म्हणून स्वामींनी जो पहिला अट सांगितला होता की इथला बाजार करायचा ना, जो तो आपापल्या कर्माने इथपर्यंत आला पाहिजे, म्हणून ह्या स्थानाचं आजपर्यंत मला कुठेही पोस्टर बॅनर फलजी कुठेही दिसणार नाही. श्री स्वामी समर्थ. आपण आज इथे आलेला आहात. हे स्थानाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ समाधीमय. चोळप्पा महाराजांचं घर. स्वामी जे पहिल्यांदा अक्कलकोट आले ते या चोळप्पा महाराजांच्या घरी. चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य केलं आणि चोळप्पा महाराजांना सांगितलं की चोळप्पा, तुझ्या घरी 21 वर्ष मी आता राहिलोय, माझी जायची वेळ झाली, जर तुला काय हवं असेल तर मागून घे. 21 वर्षाच्या सेवेच्या बदल्यात तुला मला काहीतरी भेट म्हणून द्यायचं आहे, जी माझी आठवण म्हणून तुझ्यासोबत राहील. तर चोळप्पा महाराजांनी कुठल्याही संपत्तीवर, पैशावर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं की स्वामी, जर आपल्याला काही द्यायचं असेल, तुमची समाधी माझ्या घरी, जसं गेले 1 वर्ष माझ्याकडनं आपली सेवा झाली, तसंच माझ्या पुढच्या पिढीकडनंही आपली अखंड सेवा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या झाली पाहिजे. म्हणून मग ह्या चोळप्पा महाराजांच्या हट्टाखातीर स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878 रोजी हे चोळप्पा महाराजांचं काढून मंदिर बांधून घेतलं. हे जे काही दगडी बांधकाम आपल्याला दिसतं, हे संपूर्ण स्वामींनी त्यावेळेस स्वतः समोर थांबून बांधून घेतलेलं. म्हणून त्यानंतर 1878ला स्वामींनी ते गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मोहोडा दिसेल, त्या मोहोड्याच्या खाली प्रत्यक्ष पद्मासनावस्थेमध्ये, त्या मोहोड्याच्या खाली प्रत्यक्ष पद्मासनावस्थेमध्ये अजूनही स्वामींचा देह या समाधीच्या इथे खाली ठेवलेला आहे. हे मूळ समाधीस्थान. बाकी मंदिर मठ अनेक असतात, पण समाधीस्थान हे एकमेव असतं जे की स्वामींनी त्यांच्या इच्छेने त्यांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांच्या घरी समाधी घेतली. आणि समाधी घ्यायच्या आधी स्वामींनी सांगितलं की माझ्या 2 अटी असेल. पहिली अट अशी की इथे कोणीही माझा बाजार करायचा नाही, म्हणजे प्रचार करणे. आणि दुसरी अट अशी असेल की माझ्या इथल्या समाधीची सेवा वंश परंपरेने चोळप्पाच्या इच्छेखातीर वंश परंपरेने माझी सेवा चालू ठेवायची. म्हणून आज तागायत 150 वर्ष झालं त्या स्थानात आम्हाला कुठेही पोस्टर, बॅनर्स, कडोड्याची कुठेही दिसणार नाही. आणि दुसरी अट जी आहे ती म्हणजे आज तागायत आपल्या परिवाराच्या वतीनेच, म्हणजे चोळप्पा महाराजांच्या घराच्या वतीनं स्वामींची नित्य सेवा, म्हणजे आमच्याकडनं, आमची 5वी पिढी आहे. माझं नाव संकेत सुरेश पुजारी. तर 5 पिढ्यांपासून आपल्या परिवाराकडनं स्वामींची सकाळची काकड आरती सेवा आणि 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत अभिषेकाची सेवा, त्यानंतर दुपारच्या नैवेद्य सेवा, वसलंकार सेवा, नैवेद्य आरती असते, त्यानंतर रात्रीची शेजा आरती असते. ह्या सर्व जे काही सेवा आहेत ह्या संपूर्णपणे चोळप्पा महाराजांच्या परिवाराच्या वतीनंच हे ते 150 वर्षापासून चालू आहे. आणि स्वामी व समाधी जादू हेही सांगितलं, अक्कलकोटला येणं प्रत्येक व्यक्ती माझ्या समाधी स्थानाला न येता माझ्या वडाच्या पारंब्याखाली बसून माझं नामस्मरण जप तप करून आपापल्या गावी निघून जाते. असे कित्येक वर्ष करतात. ज्या दिवशी त्यांचे कर्म शुद्ध होती किंवा पाप नाहीशी होती, त्या दिवशी त्यांना माझ्या समाधी स्थानाचं दर्शन नित्य महत्व कळायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.